ह्या व्हिडिओमध्ये जे जे मंत्र स्तोत्र घ्यायचे आहे ते सर्व मी घेणार आहे। म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही फक्त महाराजांची मूर्ती आणि हे गळती पात्र घेऊन बसले तरी तुमचा अभिषेक पूर्ण होतो। ज्यांना कोणाला मंत्र स्तोत्र म्हणता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। मी इथे शुद्ध पाण्याने अभिषेक करत आहे। तुम्हाला लागल्यास तुम्ही पंचामृत, दही, मध, ज्या ज्या वस्तूंनी, चंदनांनी तुम्हाला जसं जमेल तसा अभिषेक तुम्ही महाराजांचा करू शकता। तर मी आता अभिषेकाला सुरुवात करत आहे। फूल वगैरे पण तुम्ही त्याच्यामध्ये अभिषेकाच्या तीर्थामध्ये टाकू शकतात। मी तर फुलाची पंखुडीच टाकणार आहे आता सध्या तरी। मी आता अभिषेकाला सुरुवात करत आहे। अशा प्रकारे तुम्ही तामणामध्ये स्वामींची मूर्ती घेऊन घ्यायची, गळती लावून घ्यायची, त्याच्यात तीर्थ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मंत्र स्तोत्र मी म्हणते तुम्हाला जमत असले तर माझ्यासोबत तुम्ही म्हणा किंवा तुम्ही हे लावून दिलं तरी चालेल। तर आता अभिषेकाला सुरुवात करत आहे मी। श्री स्वामी समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं ततमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्थ्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमलधर कंठयाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा केवल सदना ब्रह्मानंदा येतिवरा जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू ची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि दैवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदाचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता धृंड ठेविला चरणी माता रक्षावे मज श्री समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना अनावी जे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय देज सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जावळू निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तदाह भवसागर याचे पावावया पेल तीर तो नाम तर निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधवत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानाकृते प्रगटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखेही निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते नेहा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगी नयावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावर लंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। आता आपल्याला इथे एक माळ स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आहे मंत्राची। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचा आहे. ध्यान मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्व शीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रपक्षमाक्षभिर्यजत्राः स्थिर्यंगे तुष्टवासः तनूभिः वेशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिं ददातु. ओम शांती शांती शांती. मूल मंत्र. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्व खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वचनी सत्यं वचनी अवतो माम अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतरार्तात् अवदक्षिणार्तात् अवचोधर्वर्तात् अवधरार्तात् सर्वतोम पाहि पाहि समतात. त्वं वायमयस्त चिन्मय त्वं आनंदमयस्त ब्रह्ममय त्वं सच्चिदानंदो द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदितं तत्त्वजायते सर्वजगदितं त्वयि तिष्ठति सर्वजगदितं त्वयिलमेष्यति सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्प्रदानि त्वं गुणत्रयातीत त्वं देहत्रयातीत त्वं कालत्रयातीत त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरम गणादिपुरमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरन्धेन्दुलसितं तारेण हृद्वतम् एतत्तव मनुष्यरूपं गकार पुरोरूपम् अकारो मध्यमो रूपम् अनुस्वार शात्वरूपं बिन्दुतरूपं नादसन्धानं सहित संधि शेष गणेश विद्या गणकऋषि नित्रुद्ध गायत्री छंद गणपति देवता. ओम गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदंत चतुर्हस्तं पाशमकुशधारिणं व्रजचवर्धं हस्तेर्भिभाषणं मूषकध्वजं रक्तलंबोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकपितं देवं जगत्कारमच्युतम् आविर्भूतं च सृष्टयाद प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति नित्य स योगी योगिनावर. नमो वातप्रतये नमो गणपते नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. फलश्रुती मी घेत नाहीये, तुम्हाला घ्यायची असली तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी त्यानंतर आपल्याला रामरक्षा घ्यायची आहे. रामरक्षा आपल्याला पूर्ण घ्यायची नाही. रामरक्षा फक्त आपल्याला पूर्ण घ्यायची नाही. 9व्या ओळीपर्यंतच आपण रामरक्षा घेणार आहे. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी
श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप छंद सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहु धृत शरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलं स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकरूढ सीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरित्रं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनं धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षापटे प्राज्ञ पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघव पातु भालं दशरात्मजा कौशल्येय दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल जिव्या विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दित स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुक करौ सीतापति पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभि जामपदाश्रय सुग्रीवेश कटी पातु संक्तिनी हनुमत प्रभु उरु रघुत्तम पातु रक्षकुल विनाशकृत जानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतक पादो विभीषण श्रीद पातु रामोखिलम वपू. इथपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे पुरुष सूक्त. हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यातही नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु वैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीवसृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गौरवी देवानी यज्ञ साधनाशी जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी. हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यातही नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन
ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीशे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे तरी लोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीशे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे तरी लोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीशे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे तरी लोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य
वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रय सा लोट लोटून याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवैरमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विसैदा जीवसृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवेत्री लोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागूनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुनतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रय सा लोट लोटून याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवैरमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विसैदा जीवसृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवेत्री लोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागूनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुनतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रय सा लोट लोटून याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवैरमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विसैदा जीवसृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवेत्री लोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी
हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागूनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु वैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागूनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु वैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडईने खेडे चेतन नो हे चेतना ही जागूनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु वैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग
पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवे त्रिलोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते चढल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरारे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवे त्रिलोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते चढल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरारे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शिष्य पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवे त्रिलोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकुरुनी महत्पदा ते चढल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड येणे खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्तींद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरारे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन
ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड इने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड इने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इदन ही हव्य शरसरा रे हविद्रव्य सा लोट लोटुनिया याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवै रमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन्यत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विषयदा जीव सृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवे त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजना ते तेज देव हे नेती स्वर्गासी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापुरी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवाचा देव अजन्मापरी सोडून धावे रक्षणात ठाव दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यात नांती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंड इने खेडे चेतन नो हे चेतना ही जागुनी उरला अविद्येत जे रमले त्याला भासुनी ना दिसला चराचराया निर्मुंतेने जीवही बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व थोड नटले पुढे विभून यज्ञ मांडिला जीव हविद्रव्य
वसंत झाला आज ग्रीष्मतो इदन ही हव्य शरसरारे हविद्रसा लोट लोटून या याग झाला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीवैरमता यज्ञ साधिनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषीनी यज्ञ रक्षिता आदरी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता गुल्ले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनाधिकारी महायज्ञ तो असा चेताना ऋग्वेद यजु सामछंद उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वय झाले पशु बैदंती गोमाता शेंड्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस शीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैस्या ब्राह्मण त्याचे मुख जाणावे शस्त्रे वाहुबल वेश्यी मांड्या शुद्ध त्याचे पद जाणा मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सुजन नेत्री अग्निंद्र मुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे स्वर्ग पदापासनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले एक साधनी एक विसैदा जीवसृष्टी विराट पुरुष अव्यस्या छंदा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्त छंद परिधी रवी सवेत्री लोकदाना हव्य यज्ञ भागी देववरानी सर्वसाचा यज्ञ साकोरुनी महत्पदा ते सल्ल्या जीवा गोरवी देवानी यज्ञ साधना जगाच्या कारण वाढीसी महाजनाते तेज देव हे नेती स्वर्गासी। आता आपल्याला श्री सुक्त घ्यायचं आहे एक वेळेस। हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजत सर्जाम चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मी जात वेदो मावह तामाव जात वेदो लक्ष्मण पगामी यस्य हिरण्यं विन्देयं गामशं पुरुषानं अश्वपूर्वारत मध्या हस्तिना प्रबोधिनीं श्रियं देवीं उपहवे श्रीमादेवी जुस्तां कांसस्मिता हिरण्य प्राकारा मांद्रां ज्वलन्तीं तप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मोर्ना तामी होपोय श्रियं चंद्राप्रभा सायसा ज्वलंती श्रियं लोके दुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्य लक्ष्मीमिनस्तां तरुणे आदित्यवर्ण तपसो जातो वनस्पती वृक्षस्य बिल्व तस्य फलानि तपसानुदन्तु मायन्तराय च वाहे लक्ष्मी उपेतु महादेव सका कीर्तिच्च मन्ना स प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रस्मिन् कीर्तिं वृद्धिं दातु मे शक्तिपासमलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीनशयाम्यम् अभूतिं समृद्धी च सर्व निर्दमे गुरात गन्धद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टा करिष्णीं ईश्वरी सर्वभूतानां तामि होपोय श्रियं मनसा कामना कुंती वाच सत्यमशी मे पशुनरूप मण्य समय श्री शेतामेश कर्दमेन प्रजाभूतमय संभव कर्दमं श्रियं वासमे कुले मातरं पद्ममालिनी आपस जंतु सिग्धानि चिक्लित वसमे गृहिणी च दे मातरं सेम वासमे कुल्यार्ध्या कर्ण्यष्टि सुवर्णा हेममालिनी सूर्यहिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो माव अर्ध्या पुष्कनी पुष्टि पिंगलां पद्ममालिनीं चंद्रहिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो माव तामाव जातवेदो लक्ष्मण प्रगामिनी यस्य हिरण्य प्रभुत गावदाशु शानविंदे पुरुषानं यशुचि प्रयतो भूत्वा जीवदा जमनो सुक्तं पंचदश च श्रीकामं सततं जपेत। आता आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे तर फलश्रुती करताना गळती बंद ठेवायची पद्मा आणि हात गळती बंद ठेवायची आणि हात जोडून बसायचं पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे बस्ती पद्माक्षी येन सोकेल वाम्यम अश्वदाय गौदाय दंदाय मादने धनम मे लभता देवी सर्व कामाश्य देवी मे पद्मानने पद्मी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलाय ताक्षी विश्वप्रिय विश्व मनोनुकूले तत्पाद्मे सन्निधोष पुत्रम पौत्रम धनम धान्यम हस्तश्वादी गवेरथम प्रजानाभोसी माता आयुष्मंतम करोतु मे धनम अग्नि धनम वायु धनम सूर्यो धनम वसु धनम इंद्रो बृहस्पति वर्णम धनमस्तु मे वेनतेय सोमपिंब दुत्रहा सोमधनसं सोमिनं मह्यं दातु सोमिना न क्रोधो न च मात्सर्य नो लोभो न शिवामती भवन्ति कृत पुण्याना भक्ताना श्री सुक्तं जपेत सरसिजनिलये सरोज अस्ते दौलतराशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोगे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्धमय्यं विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियं लक्ष्मी प्रिय सखी देवी नमामि चितवल्लभं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदात शोभमान मह्यते धान्यं धनं पशुभो पुत्रलाभं शस्वत्सरं दीर्घमायुति श्री सूक्तम। आता आपल्याला 21 श्लोकी पवमान सूक्त घ्यायचा आहे। ओम सहस्राक्षशतधारमुषिभि पावनकृतं तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूतमंतरिक्ष यस्मिन् पुरश्रित तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूतो धाव पृथ्वी आपपूत तस तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूत होरात्रे दिशपूत उतयन प्रदिश तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूत सूर्यचंद्रमसो नक्षत्राणि बुधकृत सयन पूता तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूता विदिरग्रहे परिदये सयन पूता तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूता बहिराज्य महतो हविनेन पूतो यज्ञवशटकारुताति तेन सहस्रधारेण पवमान पुन्हा तुमां येन पूत विहियो या
विहियो याभ्य यज्ञो निर्मित तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता अश्वगाओ अतो पुता जवय तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता रिच सामिनी यजुर्ब्राह्मण सैन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता अथोरांग गिरसो देवता सैन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता ऋतव्ये नाटव्ये एभ्यसवस्रो निर्मित तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता वनस्पतयो वानस्पत्या औषधो रुदस येन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता गंधर्व अप्सरस सर्प पुनजनास येन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता पर्वता हिमवंत वैश्यानरा परिभोस येन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता नद्द सिंधव समृद्ध सैन पुता तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता विश्वदेवा परमेष्टि प्रजापती तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता प्रजाती लोक विश्वभूत स्वराजभार तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता स्तनित्तुर पामुस्य प्रजापती तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुता मृतं सत्यं तपो दीक्षा पुतयते तेन सहस धारेण पवमान पुनात्मा येन पुतमिंद सर्व यदभूत च भावेन तेन सहस धारेण पवमान पुनात्मा श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पतये हर हर महादेव। 11 वेळेस शिवहर शंकर म्हटलंय आपण आणि त्यानंतर आता आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बडपाठीशी नित्य आहे रे मना तर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोय भक्त प्रालब्ध घडवी ही माय आज्ञे विना काढना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त आठव कितींदा दिल त्यानेच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बडपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी। इथे आपला अभिषेक जो आहे तो पूर्ण झालेला आहे
आता आपल्याला हे गळतीतलं जे पाणी आहे ना ते पण स्वामींवरती टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेव्हा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता मंत्र म्हणायचा आहे आपल्याला शांती मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपला अभिषेक इथे संपन्न होऊन जाईल. हे गळती काढून घ्या. देवस्य त्या सवितु प्रसवे श्रीनो बाहुभ्याम कृष्णो हस्ताभ्याम अग्ने तेजसः सूर्यवर्चस्वे इंद्रिसेंद्रि नाविश्चाभिबला श्री सेनाध्याय ओम भूर्भुवस्वः अमृतोभिषेकस्तु शांती पुष्टि स्तुस्ति शास्तु ओम शांती शांती. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथे आपला महाराजांचा जो अभिषेक आहे तो संपन्न झालेला आहे. आता आपल्याला स्वामींना स्वच्छ कापडाने पुसून हिना अत्तर लावून आणि आसनवरती स्थापित करून द्यायचं आहे. हे माझे स्वामी आई. आता यांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आपल्याला. स्वामींच्या मूर्तींना असे 5 बोटांनी हात लावून सुप्रतिष्ठितमस्तु 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 स्थापित करून द्यायचे स्वामींना. आणि हे जे तीर्थ आहे ना हे तीर्थ फेकायचं नाही. ह्या तीर्थाच्या द्वारेच आपण स्वामींचं म्हणजे अभिषेक केला आहे आणि हेच तीर्थ आपल्याला प्राशन करून स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. म्हणजे आपण जो मंत्र म्हणू ते हे तीर्थ हातात घेऊनच म्हणणार आहे. जेव्हा आपण स्वामींची म्हणजे आपला जो गुरु दीक्षेचा कार्यक्रम होईल तेव्हाचा विषय आहे हा. आता स्वामींना तुम्हाला इथे अष्टगंध लावून घ्यायचा आहे. आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र चालू द्यायचा. आणि आजच्या दिवशी जेव्हा तुम्ही इथे स्वामींची स्थापना करणार त्याच्या आधी हे कापड स्वच्छ बदलून घ्यायचे आहे तुम्हाला. आणि बघा इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं स्वामींच्या चरणांना तुम्ही अष्टगंध लावत जा. सर्व देवांची व्यवस्थित आंघोळ करून घ्यायची. हे जे इथे स्वामींच्या फोटोला आपण अष्टगंध लावलेला आहे घरातून बाहेर जाताना ते अष्टगंध थोडंसं पायाचं घेऊन स्वामींचं असं इथून घेऊन आपल्या डोक्याला लावायचं आणि मग घराच्या बाहेर निघायचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यामध्ये हे स्वामीचं पाणी आहे म्हणजे मी इथे भरून ठेवते स्वामींसाठी. हे इथेच राहू द्यायचं. आता आपण आरती करून तोपर्यंत ते खुलं ठेवायचं नाही तर त्याच्यावरती झाकण असं ठेवून द्यायचं त्या पाण्यावरती आणि त्या पाण्याचा उपयोग दुसऱ्या दिवशी आपण करायचा. तर हे पाणी असंच ठेवून देते आता मी खुलं. आता मी इथे आरती करणार आहे. असं इथे ठेवून द्यायचं. आता आपल्याला धूपदीप दाखवून द्यायची आहे. आता आपल्याला धूपदीप वाढून घ्यायचा आहे स्वामींना. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः पूजनार्थे धूपमाग्रपयामि धूपमाग्रपयामि धूपमाग्रपयामि. धूप वाढल्यानंतर आपल्याला दीप वाढून घ्यायचा आहे स्वामींना. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः पूजनार्थे दीपम दर्शयामि दीपम दर्शयामि दीपम दर्शयामि. त्यानंतर भरीव चौकोन बनवून घ्यायचा नैवेद्याचा. तुम्हाला म्हणजे हा जो व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे पूजा करणार आहे ना त्या दिवशी तुम्ही पाहणार तर तुम्हाला जे काही जेवण नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी म्हणा किंवा शिरा म्हणा जे काही तुम्हाला जेवण बनवायचं आहे जेवणाचा जो नैवेद्य द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ बनवून दाखवते म्हणून मी हे पंचखाद्याचा नैवेद्य स्वामींना देत आहे. तुळशीपत्र घ्यायचं आहे आपल्याला.
एक तुळशीपत्र आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या तुळशीपत्राने 3 वेळा आपल्याला म्हणजे मंत्र म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. ओम तस्सैतुर्वरेण्यं भर्गो देवस्य प्रचोदयात् तस्सैतुर्वरेण्यं भर्गो देवस्य प्रचोदयात् तस्सैतुर्वरेण्यं भर्गो देवस्य प्रचोदयात्. आता जीव घालायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम उपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम सुब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. इथे म्हणजे हे जे आहे ना हे स्वामींकडे करून ठेवून द्यायचं आहे. हे तुळशीपत्र मी खालती पडलेलं होतं ना ते घेतलं आहे म्हणून ते तसं दिसत आहे. मी तुळशीपत्र तोडलं नाही. अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. आता आपण इथे आरती करणार आहे. तुम्ही जी आरती करतात ती आरती तुम्ही करू शकतात. आता इथे मी स्वामीची आरती करत आहे. तुम्हाला जे घ्यायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. आमच्या घरी जी आरती घेतात ते मी स्वामींची आरती घेत असते. कापूर पण लागेल आपल्याला. सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झडके माड मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फळा गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे झडक मुक्त शोभत वर अरुंधती न पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाट पाय सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरवदनी हो दैत्या सुरवदनी. सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन बोने पाहता तुझे ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. शाही वाद करता पडलो प्रभावी. तेथू भक्ता लागे तेथू दासा लागे पाऊशी लवलाई. जय देवी जय महिषासुरवदनी हो दैत्या सुरवदनी. सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी. निदाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवकाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्विलाशा. नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरवदनी हो दैत्या सुरवदनी. सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. जय देवी जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाडू चरणी ठेवून या माथा. शेली खेडे ग्रामे तू अवतरलासी. जगदुद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी. म्हणून शरणालो तुझ्या चरणाशी. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाडू चरणी ठेवून या माथा. त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर. शेषाधिका शिनले नलगे त्या पार. तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाडू चरणी ठेवून या माथा. देवा तू स्वामी राया. निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपुली ही काया. शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाडू चरणी ठेवून या माथा.
अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोडे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले स्वामी सुता नलगे चरणा बेगडे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाडू चरणी ठेवूनिया माथा आरती ओ वाडू चरणी ठेवूनिया माथा आरती ओ वाडू चरणी ठेवूनिया माथा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपली आरती झालेली आहे. आता इथे आरतीला म्हणजे शांत करून घ्यायची आहे आपल्याला. 3 वेळा पाणी आरतीहून फिरून घ्यायचं आहे. ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती नदनम दीपर्तुमे पापम दीपम ज्योती नमोस्तुते. धूपम दीपम दर्शयामी देवाला धूप आरती दाखवून द्यायची आहे आणि आपल्याला पण घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला महाराजांचा जय जयकार करायचा आहे. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. आपण इथे प्रार्थना घेऊ स्वामींची आणि त्यानंतर इथे आपला अभिषेक ह्या पूर्ण होईल. हात जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला स्वामींची प्रार्थना घ्यायची आहे. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ निषदिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ उत्तीर्ण नभे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी इह परनश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निशल समसखला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ अजानहत बल भ्रमित मनीची तडमड कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो
अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांची आरती प्रार्थना वगैरे करायची आहे आणि स्वामींना फक्त एकच आशीर्वाद मागायचा आहे की महाराज सदैव आमचा हात पकडून ठेवा आणि सदैव आमच्या सोबत राहा.